नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, तर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही नंबर प्लेट आता तुम्ही तुमच्याकडे टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल किंवा अन्य कोणतेही वाहन असेल तर हे तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून आपल्या वाहनावर बसविणे हे कंपल्सरी केलेलं आहे आणि हे सर्व वाहनासाठी हे बंधनकारक आहे. तर आता हे नंबर प्लेट तुम्हाला कुठे बसवायचे, ते तुम्हाला कुठे मिळेल किंवा यासाठी ऑनलाईन प्रोसेस काय आहे आणि यासाठी किती खर्च येतो याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही बसविली तर तुम्हाला RTO कार्यालयाकडून जो काही दंड ठरविण्यात आलेला आहे तो दंड बसविण्यात येणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल या नंबर प्लेटसाठी फीस किती राहील. ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचे, हे जे पेमेंट असणार आहे टू व्हीलरसाठी 531 रुपये, थ्री व्हीलरसाठी 590 रुपये आणि फोर व्हीलर किंवा अदर काही वाहनं असतील त्यांना 879 रुपये. तर मित्रांनो, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी transport.maharashtra.government.in या वेबसाईटवरती यायचं. वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. इथे आल्यानंतर इथे पाहू शकता मेनूमध्ये इथे ऑप्शन आहे HSRP ऑनलाईन बुकिंग, हा नवीन ऑप्शन आहे. HSRP ऑनलाईन बुकिंगवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन अशा प्रकारचे इथे ऑफिस तुम्हाला सिलेक्ट करायचे, म्हणजेच RTO ऑफिस इथे तुम्हाला दिले जातील. तर इथे MH01 पासून ते शेवटपर्यंत MH56 पर्यंत असे ऑप्शन तुम्हाला दिसतील. जे काही तुमचं RTO ऑफिस असेल, तुमच्या गाडीचा नंबर त्या असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. मी इथे MH12 पुण्याचं आपलं इकडं सिलेक्ट करतो. तर तुमचं जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक कराल तर जी काही नवीन वेबसाईट आहे ती नवीन वेबसाईट तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसेल. थोडी वेगळी सुद्धा असू शकते, परंतु ऑप्शन जे आहेत ते सेम राहणार आहेत. इथे तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील, जसं की पहिला ऑप्शन आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्ले आणि दुसरा आहे HSRP रिप्लेसमेंट. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही, ऑप्शन नक्की काय आहे ते समजून सांगतो. पहिला आहे बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, दुसरा आहे HSRP रिप्लेसमेंट. आता HSRP रिप्लेसमेंट काय आहे ते सांगतो. HSRP रिप्लेसमेंट म्हणजे अगोदर तुमच्याकडे HSRPची प्लेट आहे ती खराब झाली आहे, तुटली वगैरे, तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पण आता तुमच्याकडे कोणतीही नंबर प्लेट नाही, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार HSRP नंबर प्लेट नवीन अप्लाय करायची, तर बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा पहिला ऑप्शन आहे. या बुकवरती क्लिक करायचं आहे. बुकवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बुकिंग डिटेल्स विचारले जातील. आता या काही स्टेप्स आहेत, 6 स्टेप आहेत, त्या आपल्याला एक एक करून कंप्लीट करायच्या आहेत. या स्टेप डाव्या साईडला आहेत, तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा अशा पद्धतीने दाखवेल. थोड्या वेगळ्या दाखवतील पण ऑप्शन तुम्हाला सेम राहतील. त्यानंतर इथे ऑटोमॅटिकली स्टेट आलेला आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला विचारला जाईल. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्या गाडीचा नंबर. तुम्ही टू व्हीलर असो, फोर व्हीलर असेल, जे काही गाडीचा नंबर आहे तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. गाडीचा नंबर टाकल्यानंतर चेसी नंबर लागणार आहे. आपल्याला जो काही चेसी नंबर आहे तो पूर्ण टाकू शकता किंवा शेवटचे 5 डिजिट जरी टाकले, शेवटचे 5 अंक टाकले तरी त्या चालतील. त्यानंतर इंजिन नंबर विचारला आहे. इंजिन नंबरचं सुद्धा शेवटचे 5 डिजिट तुम्हाला इथे टाकायचे आहेत किंवा पूर्ण टाकला तरी चालेल. हे सगळं कुठे भेटेल तुम्हाला, जे काही RC आहे तुमची त्या RCवरती भेटून जाईल. आता RC तुमच्या हातात घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर इथे विचारला जाईल. मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा टाकून क्लिक हेअर बटनावरती क्लिक करा. सगळी माहिती बरोबर असेल तर इथे माहिती तुमची ऑटोमॅटिकली येईल. कोणती गाडी वगैरे, BS किती आहे, तसेच रजिस्ट्रेशन डेट, कधी गाडी घेतलेली आहे, ती सगळी माहिती येईल. कोणती गाडी आहे ती, त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये ओनरचं नाव टाकायचं आहे, गाडीचं मालक कोण आहे त्याचं पूर्ण नाव, ईमेल ID असेल तर टाका, नाही तर सोडून द्या, ते ऑप्शनल आहे. आणि मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली जो आहे तो आलेला आहे. आता त्यानंतर बिलिंग ॲड्रेस, जो काही आधार कार्डवरचा तुमचा ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. आता नेक्स्ट बटनावरती क्लिक कराल तर इथे पुढची OTP विचारला जाईल. आता जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे त्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली OTP टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे येणार आहेत
तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये ज्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. पहिला आहे अपॉइंटमेंट, जे काही सेंटर आहेत त्या सेंटरवरती जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसवू शकता आणि दुसरा आहे होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी म्हणजेच काही जी काही पिनकोड आहेत ती असे काही पिनकोड आहेत त्या ठिकाणी तुमच्या घरी येऊन सुद्धा जो जो व्यक्ती आहे तो येऊन बसू शकतो. असे 2 ऑप्शन आहेत. एक आहे होम डिलिव्हरी ज्यामध्ये चार्जेस थोडे एक्स्ट्रा आहेत आणि ते काहीच पिनकोडमध्ये अवेलेबल आहेत आणि एक आहे सेंटर. तर सेंटरवरती जाऊन सुद्धा असे ऑप्शन आहेत अपॉइंटमेंट आणि होम डिलिव्हरी जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर हा अपॉइंटमेंटचा ऑप्शन तुम्हाला समजला. जे काही तुम्हाला तिथे जाऊन नंबर प्लेट बसवायची आणि होम डिलिव्हरी तुमच्या घरी येऊन होम डिलिव्हरी करतील म्हणजेच तुमच्या गाडीला बसवतील. समजा आता होम डिलिव्हरी घेतला आणि होम डिलिव्हरी घेतला तर ती सिलेक्टेड पिनकोडमध्येच अवेलेबल आहे. तर होम डिलिव्हरी तर तुमचा इथे पिनकोड टाकून तुम्ही चेक करू शकता. क्लिक करून चेक करा आणि इथे जर माझा पिनकोड टाकला तर मी ते काय करंटली सर्व्हिस इज नॉट अवेलेबल इन धिस एरिया, प्लीज एंटर युअर मोबाईल नंबर सो वेअर सर्व्हिस रिझ्यूम. पिनकोड तर इथे काय ऑप्शन नाही आपल्याला. तर आपण काय करणार, अपॉइंटमेंट करणार आहे. तर अपॉइंटमेंटचं इथे खाली ऑप्शन आहे. तर सेंटर अपॉइंटमेंट जे काही सेक्शन सेंटर अपॉइंटमेंट आता होम डिलिव्हरीचा ऑप्शन गेला तर तुमच्या होम डिलिव्हरीचे ऑप्शन असेल तर तुम्ही करू शकता. आता इथे पहा सेंटर अपॉइंटमेंट तुमचा खाली ऑप्शन आहे त्यावरती मी क्लिक करतो. आता सेंटरसाठी मी कारण माझ्या डिलिव्हरीचा ऑप्शन नाही, मी गावात राहतो. तर तुम्हाला जर असेल तर तुम्ही तो होम डिलिव्हरीचा ऑप्शन घेऊ शकता. तुमचा पिनकोड नंबर टाकून आता अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आता अपॉइंटमेंटचा ऑप्शन आपल्याला आलेला आहे. तर तुम्ही अगोदर जे काही डिस्ट्रिक्ट आहेत ते निवडा, त्यानंतर पिनकोड टाकू शकता, गावाचं नाव टाकू शकता, शेजारच्या वगैरे किंवा नियर मी वरती क्लिक करा आणि लोकेशन याचं इनेबल करा. मग जे शेजारचे काही सेंटर आहे ते तुम्हाला सेंटर दाखवले जाईल. या सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. ते तुम्ही सेंटर इथे निवडू शकता. मग तुमच्या शेजारचा मोठा कोणता एरिया असेल तर तो एरिया तुम्ही चेक करू शकता. तुमच्या शेजारचं मोठं गाव असेल त्या सिटीमध्ये त्या एरियामध्ये तुम्ही जाऊन नंबर प्लेट घेऊ शकता. इथे प्राईससुद्धा दाखवेल. आता हे 4 व्हीलरसाठी मी करतोय तर 879 प्राईस दाखवते. अशा पद्धतीने हे डीलर तुम्ही इथे चेक करू शकता. जे तुम्हाला जवळ वाटेल डीलर त्या डीलरजवळ तुम्ही जाऊन तिथे नंबर प्लेटसाठी कन्फर्म ऑर्डर करू शकता. तसेच तुमचं लोकेशन जर असं टाकलं तर आता मी इथे पाहू शकता असं बारामती या बॉक्समध्ये टाकलं तर बारामतीचे असे दाखवले जाईल. तर शेजारचं जे काही सिटी असेल शेजारचं एरिया असेल ते टाकून इथे तुम्ही सेंटर सिलेक्ट करू शकता. याचा टाईम वगैरे इथे तुम्हाला दाखवलं जाईल, तारीख दाखवली जाईल आणि किती रुपये पेमेंट आहे ते आता तुम्हाला यापैकी कोणता हवे त्यासाठी चा ॲड्रेस असेल सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल. इथे आता मला हे पाहिजे तर कन्फर्म डीलरवरती मी क्लिक करणार आहे. मी आता कन्फर्म करतोय तर याचा ॲड्रेस बघितला. हे सेंटर अपॉइंटमेंटच कुठे आहे ते माझ्याजवळ आहे. तर मी इथे कन्फर्म डीलर करतो. कन्फर्म डीलरवरती क्लिक केलं की आता अपॉइंटमेंटच्या डेट आणि टाईमचा स्लॉट इथे आलेला आहे. तर येथे डेट दाखवले जातील, कधी कधी अवेलेबल आहे आणि लाल रंगामध्ये अवेलेबल नाही, हॉलिडे असतो त्यावेळी स्लॉट नॉट अवेलेबल चॉकलेटी रंगामध्ये अशा पद्धतीने दाखवेल. तर आता 3 तारखेला इथे अवेलेबल आहे 3 मार्चला. तर मी इथे त्यांचा टायमिंग सिलेक्ट करतो 10 ते 12 ते 2 10 ते 12 ते 2 ते जे काही आहे ते जो तुमचा कम्फर्टेबल टाईम आहे तो सिलेक्ट करा आणि खाली कन्फर्म अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बुकिंग येथे कन्फर्म होणार आहे. कुठं जायचं आहे आपल्याला नंबर प्लेट हे बसवण्यासाठी दाखवले जाईल. तसेच तारीख वगैरे दाखवली जाईल आणि गाडीचं सगळं दाखवलं जाईल. जे चेक करायचं आहे आणि कन्फर्म अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म आणि प्रोसीड केल्यानंतर आता इथे सगळी माहिती दाखवली जाईल. एकदा चेक करून घ्यायची आहे तुमची बरोबर आहे का आणि टोटल जी कॉस्ट आहे ती दाखवली जाईल. टोटल कॉस्टमध्ये तुम्हाला इथे दाखवली जाईल की किती पेमेंट आपल्याला करायचं आहे. आता विथ GST जर पाहिलं तर 879 रुपये पेमेंट आहे. आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि खाली पे ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे मी पेमेंट आता इथे करणार आहे. पेमेंट करण्यासाठी अशा पद्धतीने QR कोडसुद्धा आहे किंवा लेफ्ट साईडला UPIचा ऑप्शन आहे. UPI ऑप्शनमध्ये मधून तुम्ही पेमेंट जे आहे ते गुगल पे, फोनपे आणि पेटीएमने सुद्धा तुम्ही करू शकता. येथे कन्फर्मेशन पेमेंट जो आहे तो सक्सेसफुली मी केलेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर पाहू शकता थोडं थांबायचं आहे. ऑटोमॅटिकली ती तुमची अपॉइंटमेंटची जी रिसिप्ट आहे ती आलेली आहे. ही रिसिप्ट तुम्हाला कंट्रोल P दाबून पेमेंट कंट्रोल P दाबायचं किंवा मोबाईलमधून जर भरत असाल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. महत्त्वाची रिसिप्ट आहे. ही रिसिप्ट तुम्हाला त्या तारखेला घेऊन त्या टायमिंगला तिथे तुम्हाला गाडी घेऊन जायचं आहे आणि रिसिप्ट त्यांना दाखवायची आहे. तुमची नंबर प्लेट तुम्हाला बसून दिली जाईल. जाताना लक्षात ठेवायचे की काय घेऊन जायची आपली गाडी. तशीच ही जी रिसिप्ट आहे ती आणि आपलं RC हे न विसरता तुम्हाला हे घेऊन जायचे ती कंपल्सरी आहे आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुमची नंबर प्लेट बसवली जाईल.